विषय संपले मुरुमाचं टेंडर जे आता दिले बांधकाम तुम्ही त्याची खेपा कशा पडणार खडीच्या मुरुमाच्या गेल्या वर्षी प्रशासन होतं प्रशासनातून अजून तुम्ही बाहेर पडल्या नाही बॉड्या तुम्ही बॉडीला घेणं तर नाही तुम्ही मुरुमाच्या टेंडर मध्ये गेलं 50-60 लाख रुपये भ्रष्टाचार आहे त्याची रॉयल्टी भरलेली नाही जर तुम्ही ती डेपो करायचा डेपो करून मग ती मुरुम उचलायचा मी एक नाही एक आम्ही मुरुमाच्या खेपा आमची पोरं कामाला लावणार आहे मोदा मुरुमात खडी आणि तुम्ही जे टॉयलेटचं टेंडर काढता 250 कोटीचं या टॉयलेटच्या टेंडर 2000 त्यांनी सांगले 2000 आपण युनिट बसवणार 2000 युनिट नसते त्याचे भांडे तुटलेले असतात दरवाजे नसतात वारकरी तिथे गेला की घाण बघून माघारी फिरतो उघड्यावर जातो तुम्ही त्याला बिल कसा कसं काढता त्याचं ऑडिट कोण करते त्याचे लोक तिथं जागेवर नसतील पाणी नसतं पाणी त्या टॉयलेटच्या शेजारी तुम्ही आता सांगितलंय नदीपात्रात 600 असते तिथे 600 नदीपात्राची युनिट बसते का तात्या 2000 युनिट आहेत प्रत्येक वेळी तोच टॉयलेटचा टेंडरवाला येतो तुम्ही जर असं जर जनतेचे पैसे उजळपट्टी करणार असाल तर मग आम्हाला विचारता कशाला तुमचं तुम्हीच करा नाही का तुम्ही अजून प्रशासनाचं बाहेर पडा ना अधिकारी देश ठेकेदार पीस्ट मोनोपॉली आम्हाला कळायच्या आधी ठेकेदाराला कळतं की टेंडर कधी फुटणार आहे मी कसं काय ह्या गोष्टी बाहेर पडतात म्हणजे तुम्ही अधिकारी लोक ठेकेदाराला घेऊन दिवसभर बसता संध्याकाळी 8 वाजेपर्यंत घेऊन बसताय चेंबरला नगरसेवकांना तुम्ही कळू देत नाही काय चाललंय पण तुम्ही जनतेच्या पैशात तुम्ही उजळपट्टी चालू केले वार्षिक टेंडर मध्ये बी तीच पुन्हा यात्रेला पण तीच जेसीबी तुम्ही किती तास लावला किती वेळ दाखवता याचं सगळ्याच ऑडिट झालं पाहिजे तुम्ही किती काय लावा तुमच्याकडे पळवाटा केसकर साहेब तुमच्या सगळ्या ऑफिसला ठेकेदार असतात दिवसभर तुम्हाला नगरसेवकाचा फोन आला की वेळ नसतो जेसीबी द्यायला पण ठेकेदाराला सगळ्या गोष्टी आपल्या माहित असतात टेंडर कुठलं कधी फुटणार आहे टेंडरला नियम सुद्धा ठेकेदार लावते तुम्ही वाकरीच्या टेंडरला 47 लाख रुपये टेंडर काढलं तुम्ही पुन्हा ते नियम बदलले की ऑनर पाहिजे म्हणून आरक्षण केलं प्लॅनला म्हणजे तुम्ही जो मनमानी कारभार आहे का तुम्ही दोघा ठिकाणी नगरपालिका चालवायला ठरवली का 40 नगरसेवक तुम्हाला फोन केला की जेसीबीच नसतो तुमचा जागेवर माजी उपनगराध्यक्ष राहुल सावळेंनी 15 दिवस झाले मी तुम्हाला जेसीबी सांगतो तुम्ही मला 15 दिवसांनी जेसीबी दिला तुम्हाला इतर कामाला जेसीबी आहे तुमच्या वैयक्तिक कामाला जेसीबी आहे मार्चपासून ते जून पर्यंत बांधकाम विभागाला कोणताही जेसीबी दिला नव्हता 8 जून मध्ये टेंडर फायनल झाल्यानंतर आपण जेसीबी दिला आम्ही काम सांगितलं की ठेकेदार म्हणते आमचे बिल दिलं आम्ही काम करत नाही तुमचे काम कसं करते आता इथून पुढे हा ठेकेदार बदलले आहे नवीन ठेकेदार आले आहेत कोण बदलले नाही नाव बदलले ठेकेदार तीच आहे तुमच्या ऑफिसला असते 24 तास तुम्ही अधिकारी लोक ठेकेदारांना घेऊन बसताय कॅबिन मध्ये नगराध्यक्षाच्या कॅबिन मध्ये असतात नगराध्यक्ष नसल्यावर साहेब एक लाईटीचा विषय साहेब मी बोलतो तुम्हाला शिवसाहेब अध्यक्ष महोदय मी फेब्रुवारी महिन्यात आपल्या क्षीरसागर साहेबाला अकबरामध्ये घेऊन गेलो होतो स्वर्गीय भारतनाना बालके यांच्या फंडातून तिथे एक हायमस्ट उभारलेला होता तो हायमस्ट एका कोपऱ्यात होता झाडं 8-10 फूट 20 फूट वर गेल्यानंतर त्या हायमस्टचा उजेड त्या ग्राउंडवर पडत नव्हता लहान लेकरे खेळतात म्हणून मी क्षीरसागर आनंदाजी साहेबाला घेऊन गेलो तिथं बरोबर आहे का साहेब 2 महिने मला एडत काढले या लोकांनी उद्या करतो परवा करतो 2 दिवसानं करतो नटबोल्ट आले नाहीत मला कारण काय दिलं माणसाने साहेब की इराण युद्ध चालय नटबोल्ट तिथं अडकले म्हणून पुन्हा 1 मिनिट मध्ये बोलला का तुम्ही मला 3 महिने पळवले त्यानंतर साहेब तिथल्या स्थानिकांना मला फोन आल्यावर मी तुम्हाला कॉन्फरन्सवर घेतलं का नाही क्षीरसागर साहेब कॉन्फरन्सवर घेतल्यावर या अधिकारी म्हणतो त्यांना सांगा नडबड सोलापूर पगार घेताना लाज वाटत नाही का हा तुम्ही बोलणार रेकॉर्डिंग आहे तुमच्या माणूस तुम्हाला जी पाठीशी असते ना हा तुम्ही काय नगरसेवक विसरला का आलेला बॉडी तुम्ही प्रशासनात बाहेर आला नाही का अजून जे फाउंडेशन बोर्ड आपल्याला मिळाले नव्हते ते तुमचं जे कॉन्फरन्स घेतला तुम्ही मी आपल्या दिवशी वाढ लागल्यावर दुसऱ्या दिवशी कसा बसला आहे मस्त दबड बोलत नाही की आधीच तर तुम्ही सांगितलं ऐका साहेब खोटं बोलत नाही मी तिथे सगळे रहिवासी बोलून गेले सपाटे साहेबांनी बोलून ते फाउंडेशन बोर्ड तुम्ही सगळ्या खात्याचे प्रमुख आहेत मासलेत तुम्हाला पैसा पगार घ्यायला पाहिजे पण जनतेचे काम करायला नको तुमचा माझा वाद झाला लबड बोलू नका रेकॉर्डिंग का नाही फाउंडेशन बोर्ड आपल्याला मिळालं दुसऱ्या दिवशी कसा बसला याला करून आले का नडबड
हो आनंद ते लबाड बोलत नाही. कपडे साहेब काय झालं? माझ्या म्हणजे तुमचा निरोप आला की मी ठेकेदार बोलून काय झालं? तर निरोप कधी आला तुमच्याकडे? मी आमच्या वाद झालेला का नाही? त्याच्या आधी एक आठवडा बोललेले मी काय मी सांगू द्या तात्या? काय मी आपल्या टिपणी मागते ती तुम्ही कुठं कुठं काळा बाजार करता? अहो मशानभूमीत अध्यक्ष तुम्ही होता आमच्या बरोबर एक हा तिथं तुम्ही टॉयलेट बांधले तिथं आहे का लाईटी सोय? म्हणजे तुम्ही जनतेला हलक्यात घ्यायचं ठरवलंय का? नगरसेवकांचं ऐकत जावा. केसकर, तुम्ही का जेसीबी पाठवत नाही? मी सगळे कामाचा नगरसेवकांनी तुम्हाला फोन केल्यावर त्यांच्या कामाची पूर्तता होणं गरजेचं आहे का नाही? आता टेंडर तुम्ही अधिकारी म्हणून तिथे काय करताय? इथून पुढे कोणतीही तक्रार येणार नाही की टेंडर मंजूर झालेलं आहे. म्हणजे आमच्या नगरसेवकांनी 100 काय मान नाही आहे तुमच्या लेखी? का असं वागताय तुम्ही? चांगली तशी काम साहेब जो ठेकेदार जेसीबी पाठवणार नाही त्याला ब्लॅकलिस्ट करा. नवीन लोकांना संध्या द्या. अध्यक्ष महोदय मोनोपॉली मोडली पाहिजे. ठेकेदार नगरपालिका दिसला नाही पाहिजे त्याच्या बिला व्यतिरिक्त ठेकेदारांना तुम्ही सोकलवलंय. आमच्या आधी त्यांना कसं कळतं तारखा टेंडर निघणाऱ्या? तुम्ही जनतेच्या जीवावर मागणी घेताय विसरू नका. तुम्ही ठेकेदाराच्या जीवावर नाही ना त्याला नगरपालिकेचं नाव काढा आणि ठेकेदार पालिका ठेवा. तुम्ही जर साहेब ठेकेदारांसाठी काम करत असाल तर तुम्ही साहेब गेलेले चालते. ठेकेदारांना एक ऑफिसमध्ये टायमिंग फिक्स केला. पाणी पुरवठ्याचा विषय साहेब. संध्याकाळी 4 ते 5 वाजता एक टायमिंग दिला. पाणी पुरवठ्याचा विषय आदेश मध्ये माझ्या प्रभागात पाईपलाईन चालू आहे. काय साहेब त्यांना 4-4 दिवस पाईप कुठं जोडायची कळत नाही. तुमच्याकडे नाकाशी नाहीत का तुम्ही? त्या भूषणला 3-3 फोन केल्यावर भूषणला फोन केल्यावर यायला जमत नाही. तुम्ही बदला ना अधिकारी करायचं काम करायचं नसेल तर. भूषण बोडके या व्यक्तीबद्दल सगळ्यांच्या तक्रारी आहेत आमच्या. तुमच्या तक्रारी आहेत का नाही भूषण बोडके? चार वेळा ती माणूस सलपाटे मारायला लावतोय. एक मिनिट नागरिक आम्हाला फोन करते. आम्ही त्या भूषण बोडकेला फोन करतोय. त्याचं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडं. तुम्ही जर रेकॉर्डिंग ऐकलं तर तुम्ही सुद्धा त्याच्यावर कारवाई करणार आहे का नाही अध्यक्ष महोदय? ही मुजोरी बंद पाडणार आहे का नाही आपल्या लोकांची? आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. ऐका तुम्ही जरा. एकच मिनिटात मी बसतो बोलतो. गोरी पंपापाशी भाजी मंडईसारखा गर्दीचं ठिकाण आहे. 8 दिवस झालं तुम्हाला पाईप जोडणं होत नाही. तिथून लोक राहदारी ये जा करतात. मग तुम्हाला जर कामच होत नाही मग टक्केवारीची काम होतात का फक्त इथं? मग कोण कोणाला विचारतंय? जागेवर कोण अधिकारी नसतो. ठेकेदार ऑफिसला काय करताय? अध्यक्ष मध्ये एखाद्या ठिकाणी जर काम चालू असेल नगरपालिकेचं तर तिथं आपला अधिकारी नसतो. तो ठेकेदार त्याच्या कापमानानं काम करतो निघून जातो. आता 5 दिवस झालं उकरून ठेवलं बाजारपेठेत जोडलं नाही अजून नळ. तुम्ही आता सुद्धा चला दाखवतो तुम्हाला. काय बघा आता आणखी सन्मान्य सदस्यांनी मुद्दा म्हणला. माझ्या केबिनला जी ती बंद असते. मी उभे आज दिवसभर इथं असले तर सगळे लोक येतात. ठेकेदार कोण बसवते तिथं? कशासाठी चाललंय हे सगळं? कुणाच्या संबंधी नव्हते. तुम्हीच अधिकारी लोक इथं असता. नगरसेवकाने एखादं काम सांगितलं तर बिलं नाही म्हणून सांगितलं जातं. म्हणून काम केलं जात नाही म्हणून सांगितलं जातं. आणि मग ऑफिसला इथं 24 तास बसण्याचं काय काम आहे? ठेकेदारांना तुम्ही संध्याकाळी टायमिंग तुम्ही त्यांना टाइम लिमिट ठरवून द्या ना. संध्याकाळी 5 नंतर त्यांचा दिवस साखळी हद्दीमध्ये आपण पाणी पुरवठा करतो म्हणून एकाने अर्ज केला नागरिकांनी. भूषण बोडके त्यांना 4 हेलपाटे दिले. शेवट काय साहेबांकडनं ते काम आमचं लागलं मार्गी. पण त्या माणसाच्या बोलण्यामध्ये एवढा म्हणजे उन्माद आहे. बांधून घेतलंय का मला? मी काय तुम्हाला बांधलेले काय? त्या भूषण बोडकेंचे वाक्य पगार जे आपण घेतो ना ती लोकांनी कराच्या रूपात भरलेल्या पैशांना पगार होते. आम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांना साहेब
हाव जाऊ किंवा रिस्पेक्टफुल बोलतो, आलेल्या नागरिकांना हीच अपेक्षा असते की अधिकाऱ्यांनी पण त्यांच्याशी रिस्पेक्टफुल वागावं. साहेब, कर्मचारी हे लोकांची कामं करण्यासाठी नगरपालिकेत आहेत. कुठल्याही कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी माझ्या शहरातल्या एकाही नागरिकांवरती आरेरावी करू नये आणि त्यांना आरेरावीची उत्तरं पण देऊ नये.